अक्कलकोट तालुक्यात एक गाव आहे, झालेलं आहे. माळी समाजाची लोक आहेत त्यांना ओबीसीचा दाखलाच मिळत नाही. मी त्यांचं प्रकरण घेऊन येणार आहे इतर तुमच्याकडे. जातीचे पण काही लोक आहेत, त्यांनाही मी कसं फक्त ओबीसीचा मिळावा, हे जे मिळावा यासाठी नाही, इतर जातीच्या लोकांनाही नाव चेंज करून जातीचं एक माहिती आता काय झालंय माहिती आहे? अक्षरशः फक्त खाडाखोड करून त्याच्यावर पांढरं हे लावून करून खूप आम्ही असं ओबीसी दाखला आणि आपल्याला ओबीसी दाखला मिळतोय, तोही सरकारी आहे, ठप्पा सहित सील सहित आहे, परंतु मुलाला ओबीसी दाखल्यासाठी पुरावा काय मिळतो? आणि 50 वर्षापूर्वीचा महिलांना पुरावा जेव्हा मागतात. मिळतोय ओबीसी आज ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं, सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं, शहराच्या वतीनं आम्ही आमचे नेते चंद्रशेखरजी, ओबीसी नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा आम्ही दुग्धाभिषेक केला. याचं कारण असं, काही दिवसापूर्वी एक मनोरुग्णानं या ठिकाणी अनेक दिवसापासून आपण बघितलं की छगन भुजबळ साहेब, ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनुभाऊ असतील, अनेक अन्य या ठिकाणी ससाणे साहेब असतील, यांच्या सगळ्यांवर अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर अशा प्रकारची टीका केली जाते. त्याचं उत्तर म्हणून आमचे दैवत असणारे बावनकुळे साहेब यांचा आम्ही आज दुग्धाभिषेक केला. या अगोदर आम्ही हाके साहेबांचा देखील दुग्धाभिषेक केला होता. आमच्या ओबीसी नेत्यांना जर या ठिकाणी कोणता जर माथेपुरू या ठिकाणी जर अश्लील भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर जर चेष्टा करत असेल तर महाराष्ट्रामध्ये आमचा ओबीसी समाज त्या जरांगे पाटलाला फिरू देणार नाही असं आम्ही ओबीसी समाजाच्या वतीनं सांगितलेलं आहे. आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री साहेबांना देखील निवेदन देणार आहोत, जरांगे पाटलांचा वेळेस बंदोबस्त करावा, कारण मराठा विरुद्ध धनगर हा, मराठा विरुद्ध ओबीसी हा मोठा संघर्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पेटत आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण दूषित होत आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आमचे दैवत बावनकुळे साहेब यांचा दुग्धाभिषेक केला. खऱ्या अर्थानं एक चारित्र्य संपन्न असणाऱ्या नेत्यांवर खालच्या भाषेची टीका करणं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही आम्ही आज जात पडताळणी कार्यालयाला निवेदन दिलं आणि कुणबी सर्टिफिकेट किती दिले आणि किती यादी मागवली असंच संबंध महाराष्ट्राच्या बॉडीनं आम्हाला सांगितलं, महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रोग्राम राबवला.